मित्रांनो आता वॉशिंग मशीन नीट केली आपण. आता वाजलेत 7. 3 वाजेपासून आपलं काम चालू होता. तर जवळजवळ 4 तास लागले पण आपण प्रॉब्लेम शोधून काढला. मित्रांनो खालून जो कपडे धुवून जो पाणी निघून जातोय त्या पाणी निघायच्या जागेपासून उंदीर मध्ये शिरला आणि शिरून जे कनेक्शन आहे ते पूर्ण वायरी कट केल्या होत्या. वायरी कट केल्याच्या नंतर जो हे कपडे सुकवायचा जो हलर आहे त्याच्या खालची ती बॉडी आहे ती करंडून उंदीर हलरमध्ये येत होता आणि ती परत बॉडी पण करंडली. तर एवढे प्रॉब्लेम होते आपण सगळे सॉल्व्ह केले. ते तुम्ही ते कसे सॉल्व्ह केले तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला ते पूर्ण बघायला मिळेल. मित्रांनो पण दादाच्या घरी आलोय आपण. त्यांची वॉशिंग मशीन बिघडले. बघूया आता उंदरांना काहीतरी करंडले वाटतं म्हणतात. मग बघू काय झाले नाही का. एवढं झाकण खोलाया बटणं सापडत नव्हते आपल्याला. त्याच्या खटक्या सापडल्या नाही इथे मधल्या खटक्या आहेत 2-4 त्या दाबल्या का मग हे वरचं झाकण खोटं ते बटणं. हे काढलं का तुम्ही? नाही निघाले तेच. ठेवा काढून तुला आईला पण त्याला तो गुदमारला होता का एवढा पार काढा कर आवाज येत होता. मग मी माती पण मारली आपला पाणी इथून पाणी असं जायचं. जेवढं नीट करता येईल तेवढं करू नाही का. कारण आता या पाण्याच्या टँकला पण होल मारला इकडं. तो होल कसा काय बुजवायचा नाही का. पाईप लावायला लागेल. पाईप नाही लावता येणार तसा ना. नाही लावता ठीक आहे. इथं वायरी करंडल्यात. या पूर्ण वायरी कट करून टाकल्यात. आपण एवढं खोललंय मशीन. बघू आता मित्रांनो पाण्याचा हल्लर खोलायला त्या नट खोललाय. हा एक नट खोलायला लागेल बहुतेक. दोन्ही नट कारण आपण काय ओरिजिनल फिटर नाही याचा नाही का. हा आपण काय फिटर नाही याचा ओरिजिनल. आपण आता तुमची कसे आडलेली गोष्ट आहे ती पुरी करायचा प्रयत्न चालू आहे आपला. झाला तर ठीक आहे नाही का. पावसाळ्याच्या टायमाला झालं. तर मित्रांनो खालचे नट खोलले 2 आणि फायनली आता आपण हल्लर खोललेला आहे. कपडे सुकवायचा हल्लर खोलला. त्याला इकडं लबराची बुशिंग असते. आपल्याला पाहायला पण मिळालं नाही का पाणी याच्यातून लीक का नव्हतं होत. याच्यामुळे लीक नाही होत पाणी नाही का. इथून धुतलेलं पाणी ते जात आहे. पण इथं उंदरांनी वेगळाच एक होल करून ठेवला. मित्रांनो आपल्याला वॉशिंग मशीनचा प्रॉब्लेम जो होता तो सापडलाय. इकडे सुकवायचा जो हल्लर आहे त्या हल्लरच्या खाली इथं हे इकडं पाणी जायचं होल आहे. हा पहिलाच असतोय कंपनीचा. पण इकडं उंदराने होल मारला. तर हा होल बुजवायची आपल्याला. आता तो जुगाडासाठी आपण हा टेप आणलाय. आता ह्या टेपचा वापर करून आपल्याला तो होल बुजवायचे. आणि अजून इकडं ह्या वायरी एवढ्या करंडल्या. सगळंच म्हणजे कनेक्शन पूर्ण कट झालेलं आहे. पूर्ण करंडून टाकले. तर याच्यातून जोडायला जागा नव्हती म्हणून आपण हे पूर्ण वरचा जो कॅप आहे पूर्ण कवर खोललाय आणि तो आता जोडून घेऊ. आता हे वायरी जोडायच्या आधी आपण जो हल्लर आहे हा हल्लर पॅक करून घेऊ पहिला. कारण हा कपडे सुकवायचा जो हल्लर फिट झाल्याच्या नंतर आपल्याला हा वरचा झाकण फिट करावं लागणार आहे. नाही आता तुम्ही दिला नाही का तो डायरेक्ट त्याच्यातून होले ना त्या बाजूला. त्याला
उचला. ऑपरेट कसं होते पावर चेक करून लगेच नाही का. बरोबर ही खाली वाढले जाते नाही का. वाढले जाते म्हणजे इकडे बरोबर हे चालू होते हातात नाही का. हा बरोबर फ्री होते म्हणजे बरोबर झाला. झाकण लावलं तर चालू होते. झाकण लावते चालू होते. बटन चालू करून झाकण लावलं का चालू होते. मध्ये याच्यावरती हा, हे झाकण ओपन केलं ना तर पाणी जाणार आहे, चालणार ना. आता ते उलट बसलं होतं आपल्याकडून परत खोरायला लागला असतं नाही तर नाही का. आता काहीच म्हणजे त्या बटनाचा डाऊट आपला ओके झाला नाही का. आता त्याचा प्रॉब्लेम झाला. आता लाईन कनेक्शन इथून बघायचं. या मोटरीचं जी वायर आहे ना काय पण एकत्रच आहेत तेवढे बी. नाव पण जुळतोय म्हणजे हीच वायर आहे नाही का. ही कट झालेली म्हणजे आपण इथं आता बिंदा जोडू शकतोय. माझी मशीन चालू झाली का तुम्ही तुमची वॉशिंग मशीन खराब झाली का देवराम भाऊंला बोलवा. तुम्ही खराबच करू नका ना आहे का नाही. हो दुसऱ्यांची म्हणते हो. दुसऱ्यांची नीट करा. आपल्याला वेळ पाहिजे ना. प्रॉब्लेम सापडला पाहिजे ना आहे का नाही. आता हे तुमचं चालू मशीन आहे टेपला. तो टेप चिकट जास्त आहे त्याला. चिकट कोणता याला ओके का. तुमची मशीन चालू होती. आता काहींची बिघडेल असेल तर तो प्रॉब्लेम आपल्याला सापडणार नाही. आता हे कसं कनेक्शन कट झालं. उंदरानं कट केलंय. बॉडी करंटून टाकली. वायरी करंटून टाकल्या. आता तुम्ही तुमच्या वॉशिंग मशीनची काळजी घ्यायला पाहिजे. उंदरं त्याच्यात जाणार नाही असं अशा ठिकाणी ठेवा आहे का नाही. लाईट नसले ना मी घरातच घेणार आहे. लाईट नसली ना तर बाहेर ठेवणार नाही, घरात घेणार. कपडे दिवाळी झाले घरातच ओढायला लागेल तुला आता. दिवसा नाही आहे, रात्रीची घ्यायची. तुम्ही एक दिवस घ्याल मध्ये 2 दिवस घ्याल नंतर कंटाळा करते माणूस आपोआप. का दमलं थकलं का माणूस मग ते आहे त्याच ठिकाणी वस्तू. त्यापेक्षा जिथं आपण ठेवतो ना वॉशिंग मशीन तिथं स्वच्छता ठेवायची. स्वच्छ म्हणजे आडगळीचं सामान तिथं टाकायचंच नाही. ओके नाही का. बादली बिदली काही सगळा साईडला. आणि बादली डबे हे ते भरून ठेवले दोन्ही साईड. त्या उंदराला जागा त्याला आली चिड. त्यात केलाय नाही तर तो आतमध्ये खोडपडत असं त्याला जायला जागा नाही. तो गेला आतमधून पण त्याला जायला जागा नसल्यामुळे मग त्याने कार्यक्रम केला वाजवला. खाली कोरला आणि इकडे जो प्रॉब्लेम आहे तो कळला पाहिजे ना आपल्याला कशामुळे झालाय. उंदरामुळे झाला ना तो. मित्रांनो आता आपण वायरी जोडल्या. आता हे बघा हे चॉकलेटी कलरचे 2 वायरी होत्या. आपला वायरमॅनचा काही कोर्स नाही होईल पण आपण शोधून काढल्या त्या. त्याच्यावरती वायरींवरती नाव होतं. त्या नावाच्या याच्यावरती आपण जोडून घेतल्या. आणि ह्या पिवळ्या कलरच्या पण ह्या 2 वायरी आहेत ते पण तशाच केल्या. तर मित्रांनो आपल्या वायरींवरती जे काही असे अक्षर राहतात या अक्षरांवरती काही कट वळलेल्या होत्या आणि त्यानुसार आपण त्या जोडल्या. म्हणजे कधी जर प्रसंग आला तर अशा शोधायच्या. तर वॉशिंग मशीनमध्ये मित्रांनो उंदीर इथून शिरला होता आणि इथून शिरून मग मध्ये वायरी करंडल्या. मध्ये जे सुकवायचा भांडा आहे त्याच्यामधला हल्लर करंडला नाही का. भरपूर करंडला. तर मग आता हे आपण पॅक करायचे. मित्रांनो आता इथला होल पण बुजवला आपण चिकटपट्टी लावून. हे बकरा आले. वायर पुरत आहे का तिकडे. इथलीच आहे ना. हा इथलीच आहे. चालू झाली.
बरोबर चाललं असं. आणि हे कपडे सुकवायचा. ते फिरत आहे ना बरोबर. हा हा का फिरू द्या. उघडलो बंद होईल ना. हे झाकण उघडलो बंद होईल ना. याच्यावर बटन आहे ना. हा तेव्हा बंद झालं. म्हणजे आता ओके होते बा. हा ओके नाही का. ओके होते. ओके झाली. मित्रांनो आता वॉशिंग मशीन नीट केली आपण. आता वाजलेत 7. 3 वाजेपासून आपलं काम चालूच आहे. तर जवळजवळ 4 तास लागले पण आपण प्रॉब्लेम शोधून काढला. मित्रांनो खालून जो कपडे धुवून जो पाणी निघून जातोय त्या पाणी निघायच्या जागेपासून उंदीर मध्ये शिरला आणि शिरून जे कनेक्शन आहे ते पूर्ण वायरी कट केल्या होत्या. वायरी कट केल्याच्या नंतर जो हे कपडे सुकवायचा जो हलर आहे त्याच्या खालची ती बॉडी आहे ती करंडून उंदीर हलर मध्ये येत होता आणि ती परत बॉडी पण करंडली. तर एवढे प्रॉब्लेम होते आपण सगळे सॉल्व्ह केले ते तुम्ही. आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल. धन्यवाद.